आम्ही गेलो नव्हतो, तर आमच्या गावातील असे बचत गट आहेत, 2 बचत गट आहेत, ज्यांच्या एका एका गटात 15-15 महिला आहेत. आणि आम्हाला ग्रामपंचायत ग्रुप असल्यामुळं सिरस मार्ग हे ग्रामपंचायत आणि आम्ही काळेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत, तर तिथले 2 ग्रुप, महिला बचत गटाचे 2 आणि काळेवाडीचे 2, परत बाकी इकडं तिकडं सावरगाव काय असे तसे गावाचे नावं घेतले महिलांनी, पण ते तर त्यांना माहीत, आम्ही काय गेलो नव्हतो. पण हे आमच्या जे बचत गटाचे जे SRO आहेत, वनिता बाळासाहेब जाधव आणि त्यांचे पती बाळासाहेब जाधव सिरस मार्ग, हे गेल्या 15 दिवसापासून आमच्या गावात चक्रा मारत होते, किंवा आपल्या गावातील सर्व गटांना आपल्याला संक्रांतीनिमित्त जेजुरी देवदर्शनासाठी जायचं आहे. आणि 14 तारखेच्या रात्री संध्याकाळी 10 वाजता त्यांनी ट्रॅव्हल्स गावांनी पाठवल्या आणि ह्या आमच्या गावातील 15 महिला ट्रॅव्हल्समध्ये गेल्यानंतर तिथं त्यांना सकाळी एका जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवण्यात आलं. आणि तिथून एक एक महिला कंबाईन, असं एका गावातली एक 2-2, 3-3 महिला नाही जाऊ दिल्या त्यांनी, एकच महिला एका गावातली, अशा मिळून 4 गावातल्या 4 महिला आणि एक तिथून 4 व्हीलर गाड्या त्यांनी केल्या होत्या त्या मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी. त्या 4 गावच्या 4 महिला, म्हणजे त्याच्यात 2 यंग ठेवायचे किंवा 2 म्हणजे थोड्या ओल्ड ठेवायचे म्हातारे, अशा मिळून त्यांनी ते प्लॅनिंग केलं होतं. आणि त्या गाड्यामध्ये 2 ते 3 बॉक्सर म्हणा किंवा त्यांचे ते कोण असते ते कार्यकर्ते काय ते ठेवलेले असायचे, म्हणजे या महिलांना तिथपर्यंत जाऊ तर काहीच कळू देत नव्हते की तुम्हाला नेमकं जायचंय कुठं म्हणून. आणि त्यानंतर ही प्लॅनिंग कमीत कमी माझ्या माहितीस तो मागच्या 2-3 महिन्यापासून झालेली असावी, कारण की या महिलांचे तिथे गेल्यानंतर यांनी बोगस मतदान कार्ड तयार केले. परत तिथल्या याद्याला सुद्धा ह्या महिलांचे नावं लावण्यात आले, म्हणजे ह्या बचत गटामार्फत यांचे डॉक्युमेंट्स सुद्धा तिथं वापरले गेले, एक अंदाज. आणि हे तिथं गेल्यानंतर त्यांना मतदान कार्ड पण वाटप करण्यात आले, पण या महिलांनी भीतीपोटी ते मतदान कार्ड तिकडेच फेकून दिले, किंवा परत आपल्या अंगलोट काही येईन असं. आता यांना तर तिथं गेल्यावर तर पहिलेच ते घाबरून गेले, कारण तिथं परिस्थिती इतकी भयानक झाली होती की पोलीस यंत्रणा, विरोधक हे ते महिलांना म्हणजे असं पूर्ण त्यांनी घाबरून सोडलं होतं. आणि जर मतदान केल्यानंतर काही महिला धरल्या गेल्या, तर मग काही महिला परत माहीत झालं किंवा हे मतदानासाठी आणलेलं आपल्याला, तर त्यातल्या अर्ध्या महिला काही गेल्या पण नाही तिथं. ज्या सुरुवातीला गेल्या त्यांना एक एक नेल्यामुळे त्यांनी मतदान केलं. ह्याच जर सगळ्या ग्रुपमध्ये असते 15-20 तर यांनी मतदान केलं नसतं, हे आल्यानंतर आम्हाला सांगतात. पण एक एक गेल्यामुळे ह्यांना त्यांच्या त्या आदेशाचं पालन करावं लागलं. तिथे गेल्यानंतर कुणाला मतदान केलं आणि किती महिलांनी मतदान केले, आता तुमची काय तक्रार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांना? आमची एवढीच तक्रार आहे की आमची जी इथून नेल्यानंतर जे मतदानाची प्रतिक्रिया तिथं झाली, त्यात हे जे आमचे काही म्हणजे आमचे माझेच मिसेस आहेत ज्या तिथं धरल्या गेल्या किंवा मतदान करताना, मग मला ही गोष्ट पटली नाही. किंवा ज्यावेळेस मी यांना म्हणलो होतो की जाऊ नका, त्यावेळेस त्या बचत गटाचे अध्यक्ष किंवा ते सगळे SRO असते त्या म्हणले होते की आम्ही फक्त देवदर्शनासाठी चाललो, तर आम्हाला जाऊ दे. पण मला हे झालेले जे प्रकरण हे मला काय कालपासून झोपू देईना. मी हा लोकशाहीचा चाललेला जो हे गळा आवळण्यासाठी जे चाललेला प्रयत्न आहे, हो मला सहन होईना. मी काल 4 वाजल्यापासून याच प्रतिक्रियेत आहे, किंवा मी एकटा जरी उभा राहिलो तरी हरकत नाही, हजारो नाही पाठीमागे आले तर हरकत नाही, पण मी या बंडाच्या विरोधात आवाज उठवणार. यासाठी मी SP ऑफिसला माझ्या पत्नीसह तक्रार नोंदवायसाठी आलेलो आहो. काय मागणी तुमच्या? माझी एवढीच मागणी आहे की जे ते बचत गटाच्या मार्फत त्यांनी जो एवढा मोठा काळा बाजार केलाय, त्यांच्यासोबत कोण कोण आहे आणि त्यांचे धागेदोरे कुठपर्यंत, पिंपरी चिंचवड पर्यंत म्हणल्यानंतर हे लय मोठं रॅकेट आहे. तर हे पोलीस सूत्रांनी यांच्या पूर्ण मुळाशी जाऊन योग्य ती कारवाई करावी अशी माझी मागणी आहे.